कुणीतरी त्यांना म्हटलं, हो आमदार साहेब चला डीसीएम साहेब आलेत. त्यांनी 1 मिनिट हे 2 घास संपवतो. त्यांनी ते 2 घास संपवले जेवतानाचे. ताटात हात धुतला, ओझरत ताटाच्या पाया पडले आणि उठताना मला म्हटले, शिंदे साहेब या 2 घासासाठी मी मराठवाड्यातून मुंबईत 500 किलोमीटर आलो होतो. ते 2 शब्द ते बोलले आणि ते कालपासून आज प्रवासापर्यंत मी ते विसरू शकलो नाही की एक माणूस शेवटचे ते 2 घास संपवतो, ताटात एकही घास उष्टा टाकत नाही, ओझरत उठता उठता ताटाच्या पाया पडतो आणि म्हणतो या 2 घासांसाठी आम्ही मराठवाडा सोडून 500 किलोमीटर मुंबईला आलो. पोरांनो, ही आधीची पिढी होती. ही आधीची पिढी अशी होती, ताटात उष्ट ठेवणार नाही. ही आधीची पिढी होती, घरात आलेल्या माणसाला जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही. काटकसरी त्या सगळ्या लोकांनी प्रपंच केला. आता वडिलांना 500 रुपये पॉकेट मनी आपण सहज मागतो आणि वडिलांनाही वाटत असतं की अरे आम्हाला नाही मिळालं, चला आमच्या पोरांना ते मिळायला हवं. ते 500 रुपये खर्च करताना किंचितचाही विचार आमच्या मनात येत नाही, खरंच आम्ही या अनाठाई खर्च करतोय का? खरंच हे खर्च करताना याची आम्हाला गरज आहे का? मी म्हणत नाही तुम्ही कंजूस सारखं वागा, पैसे खर्च करू नका, पण कुठे पैसे खर्च करायचे, कुठे वाचवायचे, काय जपायचं, काय टिकवायचं, मला वाटतं याचं थोडंसं तारतम्य जर मागे डोकावून आपल्याला घेता आलं ना तर आपलं भविष्य सुंदर असू शकेल. तुम्ही जुनी माणसं बघा आपल्या घरातली, पाण्याचा अर्धा ग्लास पिली आणि अर्धा ग्लास जर उरला तर असं रस्त्यावरती फेकत नव्हते. दारातल्या एखाद्या कुंडीला ओतायचे, कुठल्या तरी एखाद्या झाडाच्या बुडाशी ते पाणी घालायचे. पाण्याचा अर्धा ग्लास सुद्धा वायाला जाऊ नये ही आपल्या आधीच्या पिढीची मानसिकता होती. अहो एवढंच काय साहेब, घरात जर पाहुणे आले आणि पाहुणा जर जायला निघाला 2 दिवस मुक्काम करून, सगळं घर त्याला वाट लावायला जायचं. आणि एसटीला वाट लावायला जर घरातली माणसं गेली आणि पाहुण्यानं बेल पडल्यानंतर गाडी पुढे गेली आणि पाहुण्यानं नुसता असा खिडकीतनं हात केला ना तरी सोडवायला आलेल्या माणसांचे डोळे पाणावत होते. इतकी माणसं भावनाशील होती, इतकी माणसं म्हणजे त्यांच्यामध्ये त्या भावना होत्या. आता मी बघतो अंत्यविधीला जरी लोक गेली ना तिकडे प्रेत जळत असते, इकडे लोक मोबाईलमध्ये खेळत असतात. आपल्यातल्या भावना आपल्याला जिवंत ठेवायला लागतील. तुम्ही डॉक्टर व्हाल, तुम्ही इंजिनियर व्हाल, तुम्ही पैसे कमवाल, तुम्ही उद्योग व्यवसायात याल, पण आपल्यातला माणूस पण जिवंत आहे का? आपल्यातला माणूस जगतोय का? मला वाटतं या गोष्टींचा विचार करण्याची मित्रांनो ही वेळ आहे. काल मी पेपरला वाचत होतो, राजस्थानमध्ये बॉन्डवरती मागच्या 2 वर्षामध्ये 500 मुलींची विक्री झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांनी एखाद्या राज्यामध्ये 400-500 मुली अशा बॉन्ड करून विकल्या जाऊ शकतात. आम्ही माणूस म्हणून आहोत का? आम्ही कॉलेजला होतो त्यावेळेस APJ अब्दुल कलाम साहेबांची भाषणं आम्ही फॅन होतो. काय कलाम साहेबांचे विचार, कलाम साहेब म्हणायचे 2020 पर्यंत आपल्याला महासत्ता व्हायचंय आणि भारावून गेली होती सगळी तरुण पोरं. एखादा राष्ट्रपती आपल्या एखाद्या वाक्यातून, एखाद्या भाषणातून सगळ्या तरुण पोरांना काय दिशा देऊ शकतो. मला हेवा वाटायचा, अरे कलाम साहेबांनी नुसतं सांगितलं 2020 पर्यंत आपल्याला महासत्ता व्हायचंय. आम्ही कॉलेजला होतो, महासत्ता कशाबरोबर खायची आम्हाला माहितही नव्हतं काय असतं महासत्ता होणं म्हणजे, पण तरी सुद्धा वाटायचं की आपल्या देशाच्या राष्ट्रपतीनं आपल्याला स्वप्न दाखवलंय की या देशाला महासत्ता करायचं. आणि मग जसं जसं मोठं होत गेलो, महासत्ता होण्यासाठी काय काय, मग कुठं ऐकलं की आपल्याकडे शस्त्रास्त्रांचा साठा एवढा असला पाहिजे, आपल्याकडे अन्नधान्य असं असलं पाहिजे, आपल्याकडे परकीय गंगाजळी अशी असली पाहिजे, आपल्याकडे निसर्ग पर्यावरण या संदर्भानं अशी संशोधनं झाली पाहिजेत, ही पावलं आपण उचलली पाहिजेत. हे सगळं आम्ही वाचत होतो. त्या दृष्टीनं भारत प्रयत्नही करतोय. आजही भारतानं अनेक क्षेत्रांमध्ये जगाला लाजवेल अशी प्रगती केलेली आहे. पण दुसऱ्या बाजूने मला आपल्याला सांगायचं की ही सगळी प्रगती आपण करत असताना आपल्यातलं माणूस पण जर हरवून गेलं, आपल्याला निसर्ग कळाला नाही, आपल्याला समाज कळाला नाही, आपल्याला पर्यावरण, स्वच्छता, आरोग्य जर कळालं नाही तर आम्ही ह्या प्रगतीला कुठे घेऊन जाणार आहोत? कुठल्या प्रकारचा विकास आम्हाला अपेक्षित आहे? आज जिजाऊ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून का तुम्हाला विचार करायला आम्ही प्रवृत्त करतोय की बाबांनो, भविष्याकडे आम्ही जरा असे सताड उघडे ठेवून, डोळे उघडे ठेवून आम्ही आमच्या भविष्याकडे थोडंसं पाहिलं पाहिजे. काय आम्ही बघतोय आमचं भविष्य? हे बघा, भविष्य म्हणजे कुठं जाऊन हात दाखवून ते भविष्य त्याला किती कळतं मला माहित नाही, पण आपण पुढच्या 10 वर्षानंतर स्वतःला कुठं पाहतो? आपण पुढच्या 20 वर्षानंतर माझ्या गावाला, माझ्या जिल्ह्याला, माझ्या तालुक्याला, माझ्या देशाला आम्ही कुठं पाहतोय? तुम्ही एलॉन मस्क नाव ऐकलंय? ट्विटर विकत घेतलं. काल परवापासून तर एकदम मीडिया पे वो छा गए. ट्विटर मधून एवढ्यांची नोकरी जाणार, एवढ्यांना हे होणार, कंटिन्यू मीडियावरती एलॉन मस्क आहे. पण मी एलॉन मस्कचं एक भाषण ऐकत होतो. त्याच्या भाषणातले किती मुद्दे काय पुढे होतील, खरे ठरतील मला माहित नाही,
पण एलॉन मस्कचं भाषण ऐकल्यानंतर मला ते शेअर करावंसं वाटलं तुमच्यासोबत. तो त्याच्या भाषणामध्ये असं सांगत होता, 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामधून विमानाचे प्रवास बंद करू आणि आम्ही रॉकेटनं प्रवास करू. रॉकेट लॉन्च करता येतं. एलॉन मस्क सांगत होता आम्ही ते लँड करू आणि इथून जर अमेरिकेत जायचं असेल तर 5 मिनिटात तुम्ही अमेरिकेला जाल, आम्ही रॉकेटचे प्रवास सुरू करू. तो सांगत होता 2050 पर्यंत आम्ही असे रस्ते तयार करू, त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि त्या गाडीची बॅटरी आपोआप चार्ज होईल. तिला कुठं पेट्रोल पंपावर घेऊन जायचं नाही, कुठं डिझेल टाकायचं नाही, कुठं प्लग लावायचं नाही. तो त्याच्या भाषणामध्ये सांगत होता आम्ही अशी घरं तयार करत आहोत, त्या घरांच्या भिंती सोलर पॅनलच्या असतील. ते घर स्वतःची एनर्जी स्वतः करेल. त्या घराला एनर्जीसाठी कुणावरती अवलंबून राहावं लागणार नाही. चला ते आणि याच्यावरती संशोधनं अंतिम टप्प्यात आहेत. चला ते काय होईल ते भविष्यात कळेलच. पण तुम्ही एक विचार करा, त्या देशातले तरुण किमान हा विचार तर करतायत की 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशाला इथे घेऊन जाऊ. आम्ही काय विचार करतोय? आमच्या डोक्यात अजूनही चाललंय आकडा कसा टाकायचा. आम्ही का बदलणार नाही? का आम्ही वेगवेगळा विचार करू शकत नाही? तुमचं शिक्षण हे केवळ तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन नाहीये. रस्त्यावरची जनावरं सुद्धा उपाशी मरत नाहीत पोरांनो. आपण तर माणसं आहोत. शिक्षण म्हणजे फक्त पोट भरण्याची विद्या इथपर्यंत नाहीये. शिक्षणातून आमचं जगणं समृद्ध होणार आहे का? आमचं जीवन सुंदर होणार आहे का? आमचं शिक्षण हे समाजाभिमुख आहे का? आमच्या शिक्षणाचा समाजाला काही उपयोग आहे का? मला वाटतं हे प्रश्न आपण कधीतरी स्वतःला विचारायला नको. तुम्ही डॉक्टर व्हाल हो, पण तुम्हाला समाजाची नाडी कळते का? तुम्ही इंजिनियर व्हाल, पण तुम्ही समाज अभियंते होऊ शकाल का? साहेब कितीतरी सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यांना कळतं ठाण्यात किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, किती FSI, किती TDR, किती रुपयानं फ्लॅट विकायचा, किती पैसे मिळवायचे. पण पालिकेच्या रस्त्याचं काम सुरू असताना एखाद्या तरी सिव्हिल इंजिनियरला असं वाटतं का की अरे मला थोडंसं यातलं ज्ञान आहे, 2 मिनिट मी रस्त्यावर थांबेल, पालिकेच्या इंजिनियरला विचारेल जरा तुझं इस्टिमेट बघू, मी पण इंजिनियर आहे मला पण कळतं. नाही, ते पालिका बघल, रस्ता त्यांचा आहे, टेंडर त्यांनी काढलंय, ठेकेदार ते त्याचं ते बघतोय की. इंजिनियर म्हणून मला का वाटत नाही की रस्त्याच्या कामावरती 2 मिनिट मी उभं राहावं? डॉक्टर झाल्यानंतर मला कळतं माझं हॉस्पिटल मी कसं टाकेल. पण का एखाद्या डॉक्टरला वाटत नाही मी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्यावी, तिथल्या डॉक्टरशी 2 शब्द बोलावं, बाबा काय चाललंय, तुझी कोणती गोळ्या औषध आहेत, जगातलं संशोधन कुठं चाललंय, तुम्ही मी कुठं आहोत? का आम्हाला आमचा देश आमचा वाटत नाही? का आम्हाला आमचा समाज आमचा वाटत नाही? चॉकलेट खाल्लेला कागद डस्टबिन मध्ये घरात टाकायचा हे आम्हाला कळतं, पण गाडीच्या काचा खाली करून सरळ प्लॅस्टिकच्या पिशव्या रस्त्यांवरती फेकून देताना रस्ता आम्हाला आमचा का वाटत नाही? आम्ही कोणत्या शिक्षणाच्या गप्पा मारतोय? तुम्हाला असं वाटतं का की शाळेत जे शिकवलं जातं ते पाठ करणं आणि मार्क मिळवणं फक्त यालाच शिक्षण म्हणतात? गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नाही बाळांनो. याचा अर्थ मार्क मिळू नका असं नाही, मार्क मिळवा, पण तुम्ही समजून घेताय का? अरे तुमच्या खांद्यावरती मशाली ठेवून ही सगळी माणसं विचार करतायत की अरे काय सांबरे साहेबांना काय घेणं देणं आहे हो, मला तिकडून पुण्यावरनं बोलवलंय, इथं सगळे मान्यवर बोलवले, चला तुम्ही आमच्या पोरांसोबत बोला, गप्पा मारा. आजचा कार्यक्रम नसता केला तर काय फरक पडला असता का? आणि केला तर काय त्यांना कोण बक्षीस आणून देणार आहे का? वा वा सांबरे साहेब तुम्ही फार चांगलं केलं. पण या माणसांना का वाटतं? त्यांना वाटतं कुणीतरी बोलावं, आमच्या पुढच्या पिढीसोबत आम्ही संवाद साधावा, आणि आम्ही फार हुशार आहोत आणि तुम्हाला ज्ञान सांगायला आलो असं नाहीये. पण आमच्या 2 गोष्टी समजून घ्या की मला सांगायचंय की तुम्ही जे शिकताय ना ते फक्त आणि फक्त मार्कांसाठी शिकू नका. आणि याच्यात साहेब पोरांची चूक नाहीये, पालक यांच्या मागे लागलेत. 95च पडले पाहिजेत, 99च पडले पाहिजेत. ते गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार असतात बरोबर. मी अनेक सत्कारांना जातो. मी आता ते हल्ली सत्कार करताना त्या मुलाला माझी सवय होती, मी त्याला विचारायचो किती मार्क आहेत. आता ते विचारायचं पण सोडून दिले. त्याला विचारलं का ते सांगतोय 98, 99. त्याचे मार्क आणि आपले मार्क बघितले तर असं वाटतं ह्याचा सत्कार करायचा का नाही आपण. त्याच्या मार्कांच्या समोर आमचे मार्क म्हणजे फार दारिद्र्य खाली. आणि पहिल्या 3 रांगा 90 पेक्षा जास्त मार्क मिळणाऱ्या मुलांच्या, पाठीमागच्या 3 रांगा 80 ते 90, आणि त्याच्या पाठीमागं किमान 50 रांगा 60-70 वाल्यांच्या होत्या. आता ज्यांना 90 पेक्षा जास्त आहेत ते खुश होते, आपण 90च्या पुढे आहोत. 80 ते 90 मधले प्रचंड टेन्शन मध्ये होते, आणि 60-70 वाले 90 वाल्यांपेक्षाही खुश होते. ते म्हणले हे 80-90 वाले जेवढे आहेत आपलं होईन तसं होईल, म्हणले आधी यांचे सत्कार होते. आता जे 80 ते 90 वाले होते
त्यातले 2 पालक समोर बसलेले होते, एकदम सुतक पडल्यासारखं तोंड करून. त्यातल्या मी दोघांना वरती बोलवलं, म्हटलं तुम्ही एवढं टेन्शन का घेतलंय? ते म्हणले काय हो, पोरांना पार मथुरा पाण्यात घातली. म्हणले काय केलं? म्हणले महिनाभर आधी सांगत होतो जरा पहाटे उठ, जरा जास्त अभ्यास कर, आता 90च्या रांगेत बसलं असतं की नाही. म्हटलं किती पडले? काय म्हणले सांगायसारखा सुद्धा आकडा नाही हो. म्हणलं काय तर असेल? म्हणले काय त्याला 88-89% काहीतरी मार्क पडलेत. म्हटलं आता त्या मुलाला 89% मार्क मिळाले याचा आनंद पालकांना नाही, पण त्याला 90 मिळू शकले नाहीत याचं मात्र दुःख आहे. मग मी दोघा नवरा बायकोंना विचारलं, तुम्हाला 10वीत किती होते? दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हती, आणि त्यांना टेन्शन होतं की पोराला 90 मिळू शकले नाही. मी म्हणत नाही मार्क मिळू नका, चांगले मार्क मिळवा, त्याच्यासाठी प्लॅनिंग करा, अभ्यास करा, परंतु केवळ तुमच्या गुणपत्रिकेला आलेली तुमची गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही, हे पण समजून घ्या. फक्त पाठांतर करून तुम्ही पेपरला अरे समजून घ्या. भूगोल शिकतायत ना, भूगोलातले अक्षांश आणि रेखांश असे डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजेत. गणिताच्या तासाला गणितातले आकडे असे डोळ्यासमोर खेळले पाहिजेत. इतिहास शिकत असताना इतिहासातली पात्र तुमच्या नजरेसमोर आली पाहिजेत. मराठीतल्या धड्यांचे लेखक आणि कवी त्यांनी तुमच्याशी संवाद साधला पाहिजे. लॅबोरेटरीमध्ये जाऊन जर तुम्ही काही प्रयोग करत असाल तर तिथल्या सायंटिस्ट सोबत तुम्ही गप्पा मारल्या पाहिजेत. इतकं समरस तुम्ही तुमच्या अभ्यासासोबत झालं पाहिजे. पण दुर्दैवानं पोरं बिचारी सकाळी डोळे चोळत चोळत उठतात, सकाळी अशी गाडीत पोरं कुंबली जातात, त्या गाड्या त्यांना शाळेत घेऊन येतात. शाळा सुटली का घरी जाऊच पोरग जेवतंय ना जेवतंय ते लगेच त्याला ट्युशनला पाठवलं जातं. ट्युशनवरून येऊन ते दप्तर टाकताय ना टाकताय तोच त्याला परत कुठल्या तरी वेगळ्या क्लासला पाठवलं जातं. त्याला सेल्फ स्टडी, विचार, चिंतन, मनन इतकं एंगेज करून टाकलंय पोरांना नको नको त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये की मुलांना चिंतनाला वेळच मिळत नाहीये. आणि जिकडून तिकडून वेळ मिळाला का मग पोरं मोबाईलमध्ये आहेत. काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स, किती कमेंट्स, फेसबुकवर कुणी काय बोलतंय. अरे काय मला सांगा, मोबाईल वाईट नाही, मोबाईल खूप चांगलं साधन आहे. विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता इतकं चांगलं साधन आहे मोबाईल. पण तो किती वापरावा, कशासाठी वापरावा याचं तारतम्य आपल्याकडे असलं पाहिजे. साहेब, भारत हा मोबाईल वापरणाऱ्या अग्रगण्य देशांमध्ये आज भारताचा नंबर लागतो. सगळ्या जगातल्या नेटवर्क कंपन्या भारतातल्या पब्लिकवरती डोळे ठेवून आहेत की आम्हाला इथं नेटवर्क कसं वाढवता येईल. मग आम्हाला फ्री डाटा देऊन टाकलाय, आम्ही दिवसभर एंगेज आहोत मोबाईलवरती. आमच्या तरुण पोरांची मोठी कार्यक्षमता ही मोबाईलवरती वाया जाते. मोबाईल वापरा, तो जवळ असू द्या, पण चांगल्या कामासाठी, योग्य कामासाठी आपल्याला वापरता येईल का. तासन तास सर्फिंग, बरं त्या सर्फिंग मधनं काय शिकलात? काय तुम्ही सायंटिस्ट कुणाची भाषणं ऐकलीत, काही नवीन संशोधनं बघितलीत? काय कुठे आहोत आपण? हे फेसबुक, व्हॉट्सॲप याच्यावरचे मित्र मैत्रिणी, लाईक्स, कमेंट 5-10 मिनिटासाठी ठीक आहे, पण तासन तास जर आपण त्या आभासी जगात वावरणार असू तर आपण वास्तविकतेपासून फार दूर आहोत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्ही मुलांकडे बघा, आणि पोरांचं नाही हो, बापाला वाटतंय मला नव्हता, पोराला घेऊन देते ते मोबाईल. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल दिले, आणि बाप असलं कौतुकानं सांगते ना चौकात, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईल मध्ये. एरवी पोरापोरींच्या मोबाईलला पासवर्ड नव्हता, लॉक नव्हतं, पण कॉलेजला जायला लागल्याबरोबर पोरांच्या मोबाईलला पासवर्ड आलाय. आता तर अंगठा लावल्याशिवाय तर ते ओपनच होत नाही. एरवी पोरांचा मोबाईल कुठेही पडलेला असायचा, पण अचानक काही दिवसांपासून तासन तास पोरांच्या हातात मोबाईल असतो. चार्जिंगला लावला तरी ते खुर्ची शेजारी टाकून बसताय, बाथरूम मध्ये जातानाही ते हातात मोबाईल घेऊन जात आहे, झोपतानाही त्याला वाटतंय मोबाईल उशाला पाहिजे. आई बापाला कळायला नको आता आपल्या मुला मुलींसोबत आपल्याला बोलायची वेळ आली आहे म्हणून. पोरं जर आई वडिलांशी कमी बोलत असतील आणि मोबाईलवरती जास्त बोलत असतील तर आम्ही कुठे कमी पडतोय का? मला वाटतं हाही प्रश्न आम्ही एकमेकांना विचारला पाहिजे. सगळंच तरुणांचं चुकतं असं नाही, आम्ही पण गाफील आहोत. आमचा गाफीलपणा या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे का, याचा विचार आम्ही कधीतरी करायला हवा. आणि इथं बसलेल्या सगळ्या तरुण तरुणींना माझं सांगणं आहे, जर कुणी असं म्हणत असेल तरुणाई बिघडली आहे, फारच बावळट आहेत, त्यांना अक्कलच नाही, अजिबात तसं नाहीये. पोरं खूप हुशार आहेत, त्यांच्यामध्ये प्रचंड ताकद आहे, प्रचंड एनर्जी आहे. पण या पोरांची एनर्जी कशी वापरायची याचं प्लॅनिंग स्टेजवर बसलेल्या माणसांना करावं लागेल. एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम आहे. एनर्जी कधी क्रिएट होते का? सायन्सची पोरं आहेत की नाही? एनर्जी कधी क्रिएट होते का, डिस्ट्रॉय होते का?
काय होतं, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये एखादा फॅन फिरतोय, फॅन फिरत असताना काय होतं, पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये होतं. एनर्जी नव्यानं क्रिएट होत नाही, पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये. या पोरांमध्ये तुम्हाला एनर्जी निर्माण करायची नाहीये, किंवा त्यांच्यामध्ये असणारी एनर्जी तुम्ही काहीही करून डिस्ट्रॉय करू शकत नाही. शिक्षकांना काय करायचंय, त्या एनर्जीला कुठे डायव्हर्ट करायचं, कुठे ट्रान्सफर करायचं हे ठरवावं लागेल. एखादं पोरग खुर्च्यांवरती उड्या मारतंय, त्याचं उड्या मारणं तुम्हाला बंद करायचं, मग तुम्ही काय कराल, त्याच्या हातपाय बांधून तुम्हाला त्याचं उड्या मारणं बंद करता येईल का? त्याला काय सांगावं लागेल, राजा बेंचवर नाही, खुर्च्यांवर नाही, उड्याच मारायच्यात ना, हा स्टेजवर येऊन उड्या मार, आपण गाणं लावू, जरा तालासुरावर उड्या मार, लोक म्हणतील तू नाचतोय. एखादं जोर जोरात ओरडतंय, तुम्हाला त्याचं ओरडणं बंद करायचंय, तुम्ही काय कराल, तोंडात बोळा घालून त्याचं ओरडणं बंद करता येईल का? त्याला सांगावं लागेल, ओरडायचंय ना, थांब जरा सुरात ओरड, कदाचित लोक म्हणतील तू गातोय. एखादं शिव्या देतंय, तुम्ही काय करणार आहात, त्याला मारून त्याच्या शिव्या नाही बंद करता यायच्या, त्याला सांगावं लागेल, राजा शिव्याच द्यायच्यात ना, इथं नाही, अशा नाही, आपण ठरवू ना कुठं कधी आणि कशा द्यायच्या. भारतात अजून अशी ठिकाणं आहेत जिथे द्याव्या लागतील, पण थोडंसं सभ्यतेनं तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल. येणाऱ्या पिढीला कुठे डायव्हर्ट करायचंय, कुठे घेऊन जायचंय, हे जर आमच्या पिढीला जमलं तर या पोरांकडनं आम्ही काहीतरी भविष्याची स्वप्न पाहू. या लेकरांमध्ये प्रचंड ताकद आहे. ही पोरं इतकी हुशार आहेत हो, आणि यांना कळतंय, त्यांना जाणीव आहे त्यांच्या आईवडिलांच्या कष्टांची. जीन्स टी शर्ट मध्ये वावरत असतील, पण ते जुनं काही गोष्टी विसरलेल्या नाहीयेत. 10-5 पोरं विसरली असतील, पण त्यांना पुन्हा नव्या वळणावरती जुन्या गोष्टी घेऊन पुन्हा नवीन काही पाहता येईल का स्वप्न, याच्यासाठी प्रयत्न करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून इथं बसलेल्या सगळ्या तरुण तरुणींना मला आवर्जून सांगायचं आहे, मोठी स्वप्न बघा. इथं 2 फोटो लावलेले आहेत, एक जिजाऊंचा आणि एक सावित्रीमाईचा. यांनी जर मोठी स्वप्न बघितली नसती तर पोरींनो आज तुम्ही इथं अशा आयटीत खुर्चीवर बसल्या असत्या का, पायावर पाय टाकून? जिजाऊंनी त्यांच्या पोराला सांगितलं, शिवबा स्वराज्य निर्माण करावं लागेल. पोरांनो मला सांगा, त्यावेळेस जर जिजाऊ शिवाजी राजांना म्हणल्या असत्या स्वराज्याच्या भानगडीत पडू नको, ही लोक यांच्याबरोबर ही फार मोठी माणसं आहेत, यांच्या काय नादाला लागू नको, यांच्याबरोबर जमून घे, थोडीशी जहागिरी वाढून घे आणि सगळं व्यवस्थित चालू दे आयटीत, स्वराज्य निर्माण झालं असतं का? आपल्याला स्वातंत्र्य पाहायला मिळालं असतं का? सावित्रीमाई तुम्ही शिकाव्यात म्हणून शाळा काढली मुलींची, आणि मुलींनी शिकू नये याच्यासाठी लोक त्यांना दगडधोंडे घेऊन त्यांच्या मागे लागत होते. रस्त्यानं जाताना त्यांच्या साडीवर चिखल फेकत होते. सावित्रीमाई 2 साड्या घेऊन जायच्या, साडी शाळेत गेल्यानंतर बदलायच्या आणि पुन्हा ती साडी घालून परत इकडे यायच्या. हे का केलं, कशासाठी केलं हे सगळं? का तर तुम्हाला शिक्षण मिळावं, मुलींना शिक्षण मिळावं. हे सहजासहजी तुमच्या माझ्या समोर आलेलं नाहीये. पोरांनो आज तुम्ही मी स्वातंत्र्यात आहोत. भगतसिंग काय मरायचं वय होतं का? अहो तुमच्या माझ्या वयातले भगतसिंग फासावर जायला निघाले, रात्री लेनिनचं चरित्र वाचत होते आणि सकाळी ज्यावेळेस फासावरती जायला निघाले पुस्तक वाचत होते. जेलरने विचारलं, चलो भगतसिंग अब निकलना है. भगतसिंगांनी त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही, पुस्तकावरती नजर होती. त्यानं आवाज दिला, भगतसिंग निकलना है, आता फासावर जायचंय. भगतसिंगांनी असा हात केला, पुस्तकावरती नजर आहे, असा हात करून सांगितलं, थांब, एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकासोबत बोलतोय. पुस्तक वाचून संपवलं, खाली ठेवलं आणि हसत हसत भगतसिंग फासावरती जायला निघाले. काय म्हणायचं, कोणती परीक्षा द्यायची होती भगतसिंगांना? कोणत्या पेपरला एक्झामला चालले होते? आता मरायचंय. पण काय काय डिवोशन आहे, काय ह्या माणसांची वैचारिकता आहे, काय या लोकांची मानसिकता आहे. आम्ही कधीतरी पोरांनो हे समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून तुमच्या हातात मोबाईल आहे ना, तुम्ही ते युट्यूबला सर्च करावं, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, काय काय पाहायचं ते ठरवा. जिजाऊंनी कमी दुःख सहन केलं का? प्रचंड दुःख सहन केलं, पण आपल्या मुलाला स्वप्न दाखवलं की राज्य निर्माण व्हायला हवं. शहाजी राजांनी आपल्या मुलाला सांगितलं स्वराज्य निर्माण व्हायला हवं. आणि म्हणून खरं तर आज तुम्ही मी स्वातंत्र्यात आहोत, आज तुम्ही मी एवढं छान आयुष्य जगू शकतो. आणि मग आज जर आपण स्वातंत्र्यात जन्माला आलो आहोत तर त्या स्वातंत्र्याचा आनंद घेऊयात. तो आनंद घेत असताना त्याच्यातली सात्विकता कुठे मागे राहणार नाही ना, मला वाटतं याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. पोरींनो मला सांगा, तुमचे आई वडील किती करतात तुमच्यासाठी? सकाळी निघालात
आई टिफिन करून देते आईला, आणि आल्यानंतर घरी आल्याबरोबर आई विचारते जेवली का, डबा कुठे आहे, संपवला का नाही. बापाचे किती अपेक्षा आहेत पोरांना तुमच्याकडनं. आता तुम्ही 18-20 वर्षांचे झालात, बापाच्या खांद्याला तुमचा खांदा लागायला लागला, बापाची चप्पल तुमच्या पायात यायला लागली. आता बापाला तुम्हाला ओरडावंसं वाटत नाही, आता बाप तुमच्यावरती हात उघडत नाही. बापाला कळतं आपली चप्पल आता पोराला यायला लागली, पोरगा मोठा झालाय. पण बापाची काय अपेक्षा माहिती आहे? बापाची अपेक्षा आहे की पोरानं काहीतरी चांगलं करावं, आता माझं संसारातलं ओझं थोडंसं हलकं करावं, माझ्या बरोबरीनं 2 पावलं आता माझ्या पोराला चालता यायला पाहिजे, नवे नवे माझ्या पुढं 2 पावलं माझ्या पोरानं आता चाललं पाहिजे. एवढी अपेक्षा तुमच्या वडिलांची तुमच्याकडनं आहे. आणि तुमच्या आई वडील जर तुमच्याकडनं ही अपेक्षा ठेवत असतील की आमच्या पोरापोरींनी मोठं काहीतरी करावं, ही अपेक्षा चुकीची का बाळांनो? काय स्वप्न आहेत तुमच्या आई वडिलांचे तुमच्याकडनं? अरे पुरीवर तर बापाचं एवढं प्रेम असतंय, बाप स्वतःला सायकल घेत नाही पण पुरीला गाडी घेऊन देते, 2 व्हीलर कॉलेजला जायला, पास काढून देतो बसचा, बाई बस न जात जा, एवढ्या लांब पायी जाऊ नको. बाप स्वतः फाटलेली चप्पल घालेल पण तुम्हाला शूज घेऊन देईल कॉलेजला जायला. 1-1 रुपया बाजूला टाकतो तुमच्या फी साठी, तुमच्या शिक्षणासाठी. अरे जन्माला आली ना पोरगी, त्या दिवसापासून बाप तिच्या लग्नाचा विचार करत असतो, तिच्या लग्नासाठी थोडे थोडे पैसे काढून ठेवतो. त्याची ऐपत नसते खूप खर्च करायची, पण लग्न जमलं ना मित्रांना सांगतो कल्याण झालं हो पुरीचं, चांगलं स्थळ मिळालं. पुरीच्या लग्नात तर बाप असा तुरा काढून मिरवत असतो फेटा बिटा घालून. कन्यादान झालं ना मग त्या जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली, सांभाळून घ्या. दिवसभर त्याच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंब येत नाही. पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना मग खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. किती प्रेम करावं तुमच्यावरती बापाने. आणि उद्या जर तुम्ही कलेक्टर झालात, लाल दिव्याच्या गाडीत बसून आलो, आम्ही सगळेजण तुमच्या स्वागताला बाहेर उभे राहू. आम्ही सांगू ताई तुम्ही इथे इथे शिकायला होतात, ह्या शाळेत होतात, कॉलेजला होतात, आणि हा प्रसंग पाहिला, तुमची आई तुमचे वडील जर तुमच्या समोर असतील, काय तुमच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद असेल. उद्या तुम्ही मोठे इंडस्ट्रियलिस्ट झालात, व्यावसायिक झालात, काय तुमच्या बापाला रुबाब वाटेल. आणि हे सगळं स्वप्न पूर्ण करायला तुम्हाला काय करायचंय मला सांगा. इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचा? फक्त आयुष्यातली पुढची जी 5-10 वर्ष आहेत ती प्रामाणिकपणे कष्ट करायचे. मी परवा सांबरे साहेबांच्या घरी गेलो होतो. घराच्या शेजारी एक लायब्ररी आहे. मी वरती त्या लायब्ररीमध्ये गेलो. तिथं मुलं अभ्यास करत होती. सकाळी 9ची वेळ होती. मी विचारलं किती वाजता आलात तुम्ही? म्हणे 7 वाजता आलो. किती वेळ अभ्यास करता? म्हणे करतो संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत आम्ही ते थांबतो, मधली जेवणाची वगैरे सुट्टीत थोडंसं जाऊन येतो. मग मी परेशजींना विचारलं ह्या लायब्ररीचं काय आहे, रिझल्ट काय आहेत? ते मला सांगत होते की आमचा एक मुलगा आता IPS झाला. तमिळनाडूला मला वाटतं माने नावाचा मुलगा, स्वप्नील माने, तमिळनाडूला त्याला आता पोस्टिंग मिळालंय. मी म्हणतो सांबरे साहेबांनी एखादी लायब्ररी सुरू करणं आणि त्यातून एक मुलगा IPS होणं याच्यापेक्षा काय अपेक्षित असतं आणखी? तुम्ही IPS झालात, एखाद्या जिल्ह्याचे SP झालात, पोरांनो अख्खं जिल्ह्याचं पोलीस प्रशासन तुमच्या हातात येऊन जातं. तुम्ही कलेक्टर झालात, अख्खं जिल्ह्याचं प्रशासन तुमच्या हातात येऊन जातं. तुम्ही CO झालात, अख्खी ZP तुमच्या हातात येऊन जाते. तहसीलदार झालात, अख्खा तालुका तुमच्या हातात येऊन जातो. तुमची सही एखाद्याचं आयुष्य बदलून टाकते. इतके अधिकार तुम्हाला तिथून प्राप्त होतात. तुम्हाला जर सिस्टीम बदलायची असेल ना, सिस्टीमला शिव्या देत बसू नका. इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम, फर्स्ट यू हॅव टू रीच देअर अँड देन यू कॅन चेंज इट. तुम्ही सिस्टीमचा भाग बना आणि त्याच्यासाठी मनापासून अभ्यास करा. आणि मला हेवा वाटतो, मी सांबरे साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की ह्या एका माणसाला असं वाटलं की अरे बरं त्यांचा उद्योग व्यवसाय सगळंच व्यवस्थित चाललंय की नाही, पण त्यांना असं वाटलं की अरे आपण या इथल्या पोरापोरींसाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण पण सर्वसामान्य कुटुंबातून आलो, आपल्यालाही कुणीतरी दिशा दाखवली असेल, त्या दिशेतून आपल्याला हा मार्ग सापडला असेल. इथून एखादा जरी पोराला असं वाटलं की नाही मी हे करेल माझ्या आयुष्यात, तरी सुद्धा मला वाटतं हे खूप मोठं या कार्यक्रमाचं यश असेल. आणि म्हणून माझी तळमळीनं तुम्हाला सगळ्यांना सांगायची एक विनंती आहे आज, की तुम्ही आज घरी गेलात ना, तुमच्या डायरीत आजचा दिवस लिहून ठेवा. आतापर्यंत कुणी ठरवलं असेल, कुणी ठरवलं नसेल मला काय व्हायचंय, पण आज स्वतःला विचारा की आम्हाला नेमकं काय करायचं आयुष्यामध्ये. 7वीत असताना वाटतं PSI व्हावं, 9वी-10वीत गेल्यावर वाटतं कलेक्टर व्हावं, 11वी-12वीत गेल्यावर वाटतं आणखी वेगळं काहीतरी करावं, कॉलेजला आल्यानंतर वाटतं वेगळंच करावं. चला बदलू शकतं काळ आणि वेळेनुसार, पण किमान तुमच्या मनात एकदा तरी तो विचार चमकून जाऊ देत की यस मला हे करायचंय म्हणून. त्या विचाराची सुरुवात आजच्या दिवसापासून करा. स्वतःची एक डायरी घ्या, त्या डायरीमध्ये स्वतःची स्वप्न लिहायला सुरुवात करा. त्या डायरीमध्ये स्वतःला सांगा की मला नेमकं काय करायचंय.
जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगत नाही मला काय करायचं आहे, कसं तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहात? तुम्ही स्वतःला सांगा की तुम्हाला नेमकं काय करायचं. आणि लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्यांमध्ये काहीतरी वेगळा गुण आहे. सगळेजण सारखे आहात का? कुणाला गणित सोपं जातं, कुणाला इंग्रजी बरं वाटतं, कुणाला भूगोल आवडतो, कुणाला मराठीतल्या कविता आवडतात, कुणाला हे काहीच आवडत नाही, मैदानावर खेळायला आवडतंय. प्रत्येकात काहीतरी वेगळं. आपल्यामध्ये काय वेगळेपण आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. एक सॉर्ट अनालिसिस नावाचा कन्सेप्ट आहे. एस फॉर स्ट्रेंथ, डब्ल्यू फॉर विकनेस, ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी अँड टी फॉर थ्रेट्स. तुमच्यातल्या स्ट्रेंथ विकनेस तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारतील का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? अशोक सराफ सारखा अभिनय तुम्हाला मला करता येईल का? प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. तुम्ही जर मला म्हटले भाषण करा, मी 2 तास बोलेल. पण तुम्ही जर मला म्हटलं एवढ्या लांबून आलाय नगरवरून, जाता जाता आमच्याकडे एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. फक्त ते वेगळेपण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण ओळखता येईल त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल. मी कॉलेजला गेलो, मी MBA ला ॲडमिशन घेतलं DY पाटीलला. आणि माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. वर्गात सगळ्यांना विचारायचे. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरग होतं. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं रे? तो म्हटला सर मला मार्केटिंगमध्ये MBA करायचं आहे. म्हटलं त्याला र बोलता यायचं नाही. सर म्हटले तुला नीट र बोलता आहे ना, तू मार्केटिंगमध्ये काय MBA करणार? तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्समध्ये MBA कर. पोरग वर्गात उठून उभं राहिला, म्हणला सर कलनाल तर मार्केटिंगमध्ये MBA कलनाल नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हटले तुला काय करायचे ते कर, आपण परीक्षा घेऊ, कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे ते शोधू, त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. म्हटलं काय परीक्षा आहे? ते म्हटले आम्हाला सगळ्यांना 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं 100 रामायणाच्या प्रती, तर परेशजींना म्हणलं चला एवढी घेऊन टाका तुमच्या संस्थेला, 100 प्रती विकायला काय लागतं म्हटलं. आशा विकून येऊ बाजारात जाऊन. 8 दिवस बाजारात फिरलो, 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हणलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरग मागच्या वाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हणला सल 100च्या 100 प्रती विकून आलो. म्हटला सर म्हटले कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक, काय केलं तू? म्हणला काहीच नाही, मी लोकांच्या दालात द्यायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण इकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? नाही. आमच्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, फक्त ते वेगळेपण आम्हाला ओळखता आलं पाहिजे. ज्या दिवशी पोरांनो तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण सापडेल त्या दिवशी तुमचं जगणं सुंदर होऊन जाईल. शोधा तुमच्यामध्ये काय चांगलं आहे. कुठलीही गोष्ट, आपलं आयुष्य मुळात क्षणभंगूर आहे. आपल्याला माहित आहे का हो? मला सांगा, आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे हे सगळ्यांना माहित आहे, बरोबर? पण आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे हे कुणाला माहित आहे का? जन्माला येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतात, पण आपण जाणार आहोत याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळत नाही. आपल्याला जर 9 महिने आधी पत्र आलं, हां तुमचं आटपलं आता हिशोब करून घ्या, काय अवस्था होईल माणसाची? पण नाही, ते संकेत मिळत नाहीत. 130-135 कोटी लोकसंख्या भारताची. हजारो लोक रोज जन्माला येतात आणि मरतात, त्यांच्या नावाची नोंद सुद्धा इतिहास ठेवत नाही. आपल्यालाही त्यांच्याचपैकी एक व्हायचंय का? आले गेले काही नाही, कोणाला घेणं देणं. आपल्याला जर वाटत असेल की इतिहासानं आपल्या येण्याची आणि जाण्याची नोंद ठेवावी, तर तसं कर्तृत्व आपल्याला करावं लागेल. आणि त्यासाठी फक्त स्वतःसाठी जगून चालत नाही, आपल्याला थोडंसं इतरांसाठी जगता येईल का? मी म्हणत नाही तुमचं सगळं सोडा इतरांसाठीच काम करत बसा, पण तुमच्या दारात जर पोरांनो बाग फुलून आली ना, त्यातली 2 फुलं इतरांना द्या. तुमचे सूर जुळून आले, 2 गाणी इतरांसाठी गा. तुमच्या दारात आभाळ भरून आलं, ओंजळभर पाणी इतरांना द्या. आणि तुमची उंची जर आभाळाला टेकली तर अशाच मानावर करून बघू नका, थोडंसं खाली झुका. आणि जी माणसं मातीत मिसळतात
त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडं तरी वरती उचलून घेता येईल का? मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करा. तुमचे आईवडील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील, इतके मोठे व्हा. तुम्ही म्हणाल मोठे होण्याची काय व्याख्या आहे? किती मोठं व्हायचं? किती मोठं झालं तर आमच्या पुढे कोणतर असणारच आहे. आम्ही पहिले कधी येणार आहोत? तुम्ही पहिले कधी याल माहित आहे? जगाच्या स्पर्धेत मला माहित नाही तुम्ही किती वेळ याल, पण तुमच्या आई वडिलांच्या नजरेत तुम्ही हिरो झालात ना, समजायचं आपण पहिले आलो जगात. विठ्ठल लहाने नाव ऐकलंय? प्लॅस्टिक सर्जन आहेत, लातूरचे आहेत. रोज 4 प्लॅस्टिक सर्जरी मोफत करतात. एका कार्यक्रमात डॉक्टरांची भेट झाली. म्हटलं डॉक्टर, रोज 4 सर्जरी मोफत का करता? डॉक्टर म्हटले, लहान होतो, माझी आई मला म्हटली शेजारच्या मावशीची साडी घेऊन ये. मी शेजारच्या मावशीची साडी आणली ना आईला दिली. आईला विचारलं, आई शेजारच्या मावशीची साडी का मागितली? आई म्हटली, लग्नाला घालून जावी अशी एकही साडी माझ्याकडे नव्हती, म्हणून शेजारच्या मावशीची मागितली. टचकन डोळ्यात पाणी आलं की आपल्या आईकडे एक साडी नसावी की जी लग्नाला घालून जाता येईल. आणि ठरवलं इतका अभ्यास करायचा, इतकं मोठं व्हायचं ना, आईला रोज नवीन साडी देता आली पाहिजे. डॉक्टर झालो, पैसे मिळायला लागले, कितीतरी साड्या मी आईला आता देऊ शकतो, इतके पैसे मिळायला लागले. एक दिवशी एक मुलगी बघितली, तिचे ओठ फाटलेले होते, तिच्यासोबत तिचे वडील भाऊ होता, तिचं लग्न जमत नव्हतं असं कळलं. त्या दिवशी तिच्या भावाला आणि वडिलांना म्हटलं, हिला उद्या हॉस्पिटलला घेऊन या, आपण हिची सर्जरी करू. वडील म्हटले, डॉक्टर साहेब ही प्लॅस्टिक सर्जरी वगैरे नटनट्यांची कामं, आमच्याकडे कुठून एवढे पैसे? त्यांना पैसे नाही लागणार, मोफत सर्जरी करूया. दुसऱ्या दिवशी भाऊ वडील मुलीला घेऊन आले, सर्जरी झाली, पोरगी गोड दिसायला लागली. 6 महिन्यांनी पोरीचं लग्न जमलं. बाप आणि भाऊ पेढे घेऊन आले. एका हातात पेढा होता आणि दुसऱ्या हातात आयुष्याची सगळी प्रॉपर्टी होती. ही सगळी प्रॉपर्टी त्या पेढ्याच्या समोर खुजी वाटायला लागली आणि ठरवलं रोज 4 तरी पेढे कमवायचे. डॉक्टर सांगत होते, माझे वडील 90-92 वर्षांचे आहेत, पण तरुण पोराला लाजवेल असं हवेत तरतर चालत असतात. एक दिवशी वडिलांना विचारलं, बाबा एवढ्या हवेत का चालता? वडील म्हटले, मी प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहाने आणि पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेचा बाप आहे, हवेत नाही चालणार तर काय चालणार? आपल्या बापाला आपल्याकडे बघून हवेत चालावं वाटलं पाहिजे. अरे वा, काय पुरीनं कर्तृत्व केलं, काय माझा पोरगा जन्माला आला. मला वाटतं हे आपल्या आईवडिलांना सांगता आलं पाहिजे. आणि याच्यासाठी म्हणून प्रामाणिकपणे अभ्यास करा. मी सांबरे साहेबांच्या हॉस्पिटलला भेट दिली. कितीतरी सर्जरी तिथे मोफत होतात, कितीतरी ग्रामीण भागातून लोक तिथे येतात, कितीतरी लोकांवरती तिथे उपचार केला जातो. मला वाटतं हे साहेब, या पवित्र व्यासपीठावर मी आपल्याला सांगतो, निसर्गाचा नियम आहे, तुम्ही एक दाणा पेरला तर त्याचे 1000 दाणे उगवतात. तुम्ही जेवढं समाजाला द्याल ना, त्याच्या कितीतरी पटीनं हा समाज भरभरून तुम्हाला परत करेल. निसर्ग कुणाचंही उसनं ठेवत नाही. म्हणून तुम्ही ज्या या लेकरांसाठी करताय, शाळा कॉलेजांसाठी करताय, त्या दिवशी गप्पा मारता मारता मी सहज त्यांच्याशी बोलत होतो. ते म्हटले की मी इथं शाळा सुरू करण्यापाठीमागचा उद्देशच हा होता, का बरं आपल्या ग्रामीण भागातल्या आदिवासी पाड्यातल्या पोरांना चांगलं एज्युकेशन मिळू नये, का क्वालिटी एज्युकेशन त्यांना मिळू नये. मोठमोठ्या शाळांमध्ये 60-65 हजार, अहो त्यांची 65,000 70,000 वर्षाचं इन्कम नाही आणि 60-65 हजार रुपये ते उत्पन्न शाळेत फी कशी भरू शकतील? आणि म्हणून ही लेकरं सुद्धा शिकली पाहिजेत. या पोरांना सुद्धा माणूस म्हणून घडण्याचा, मोठं होण्याचा अधिकार नाही आहे का? ग्रामीण भागातली पोरं, ग्रामीण भागातली माणसं फार हळवी आहेत. पोरांनो, तुम्ही लक्षात ठेवा, कितीही मोठे झालात ना, मी तुम्हाला एक किस्सा सांगून थांबतो, जास्त वेळ तुमचा घेत नाही. तुम्हाला काहीतरी समाजासाठी करता आलं पाहिजे. तुम्ही IAS झालात ना, 10 पोरांना सांगा कसा अभ्यास करायचा, त्यातलं एक पोरग जरी झालं तरी तुम्ही समाजासाठी काहीतरी करू शकलात. प्रत्येक वेळेस समाजाला द्यायला पैसेच लागतात असं नाही. कधी ज्ञान द्या, कधी मदत द्या, कधी मार्ग दाखवा, कधी कुणासाठी तरी कष्ट करा, पण काहीतरी समाजाला आपण देणं लागतो, ही भावना कायम आपल्या मनात असली पाहिजे. मी माझ्या वडिलांना विचारलं होतं, म्हटलं आप्पा जगणं कशानं सुंदर होतं, असले काय टॅबलेट बिब्लेट काय आहे का? त्याने अशी एकही टॅबलेट मेडिकलमध्ये नाही की जिनं जगणं सुंदर होईल, किंवा कुठल्याही दुकानात तुझं जगणं सुंदर करण्याचे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स तुला मिळणार नाहीत. म्हटलं मग कशानं जगणं सुंदर होतं? ते म्हटले तुला एक गंमत सांगतो. मला म्हटले तू एक यादी कर, ज्या लोकांनी तुला आतापर्यंत तुझ्या आयुष्यात मदत केली. मी यादी करायला घेतली. शाळेत असताना या मित्राच्या गाडीवर बसून सायकलवर बसून शाळेत जायचो. कॉलेजला आल्यानंतर या मित्राच्या वडिलांनी मला फीला मदत केली. पुण्यात शिकायला आल्यानंतर याच्या रूममध्ये राहायचो. अशी मी 100-150 लोकांची यादी केली. म्हणलं या लोकांनी मला मदत केली आजपर्यंत. वडील म्हटले अरे वा, ती माणसं तुला अजून आठवतात की ज्यांनी तुला मदत केली आहे?
याचा मला हेवा वाटतो. म्हणले आता दुसरी यादी कर. म्हणलं दुसरी यादी काय? म्हणले तू आतापर्यंत किती लोकांना मदत केली त्याची एक यादी कर. मग मी ती यादी तयार करायला घेतली. आठवून मला आठवत नव्हतं मी कुणाला मदत केली. 5-6 इकडची तिकडची नावं लिहिली. म्हटलं या 5-6 लोकांना मी पण आयुष्यात मदत केली. वडील म्हटले ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना, त्या दिवशी आपोआप तुझं जगणं सुंदर होईल. आज तुम्हाला मदत करायला ही माणसं आहेत की नाही? तुम्हाला जिथं गरज लागेल तिथे तुमच्या पाठीशी ही माणसं उभी आहेत. उद्या तुमची दुसरी यादी वाढली पाहिजे तुम्ही मोठे झाल्यानंतर. याच्यासाठी मनापासून प्रयत्न करा, त्यासाठी मनापासून शिका. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या, मोठी स्वप्न बघा, भन्नाड जगायचं, टेन्शनमध्ये राहायचं नाही. आलेला क्षण परत मिळतो का? गेलेला क्षण परत मिळणार आहे का? जे क्षण आहेत ते आनंदानं जगायचे. आणि तुम्ही तर शाळा कॉलेजातले दिवस तर याच्यासारखे दिवस परत नाही. बेंच आहेत की नाही आता शाळेत तुम्हाला कॉलेजमध्ये? किती जण बसता एका बेंचवर? 2-3. आम्ही 3-3 जण एका बेंचवर बसायचो आणि मग कर्कटकनं रेषा मारून जागा वाटून घ्यायचो. तुम्ही करता की नाही? तुझा हात इकडं का आला, तुझं दप्तर तिकडं काय गेलं. शेवटच्या दिवशी मला माझ्या बाईंनी उभं केलं आणि म्हटल्या राजा बेंच इथंच राहणार आहे, तुला फक्त वर्ग सोडून जायचं. वाक्य छोटं होतं पण आयुष्यभर मनावर कोरलं गेलं. बेंच इथंच राहतो, आपल्याला सगळं सोडून जावं लागतं. माईक चांगला आहे, मला घरी घेऊन जाता येईल का? हां नाही म्हणते ते, घरी घेऊन नाही राहील. आत्ता मी बोलतोय, उद्या या माईकवर दुसरं कुणीतरी बोलेल, परवा तिसरं कुणीतरी बोलेल. तुम्ही ज्या खुर्च्यांवर बसलाय त्या अजून 5 मिनिटं तुमच्या, 5 मिनिटानंतर कुणीतरी ते भरून गाडीत टाकून घेऊन जाईल. उद्या दुसरं कुणीतरी त्या खुर्च्यांवर बसेल. आपण कुणीच मालक नाही आहोत, लक्षात घ्या. आपण सगळे विश्वस्त आहोत, ट्रस्टी आहोत. सांभाळायचं, पुढच्या कोणाच्या तरी हातात द्यायचं आणि निघून जायचं. आपण कुणीही मालक नाही आहोत. म्हणून पुढच्या लोकांना त्याचा आनंद वाटेल असं कर्तृत्व आपल्याला निर्माण करता येईल का? मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करा. लक्षात घ्या, मानवजातीचा इतिहास नावाचं एक पुस्तक आहे, तुम्ही वाचा मुलांनो. परत भालचंद्र नेमाडेंचे हिंदू वाचा. अनेक पुस्तकं आहेत. किमयागार वाचा, अच्युत गोडबोलेंनी लिहिलेलं. चांगली पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत. शाळेत लायब्ररी आहे ना, लायब्ररीतली अवांतर पुस्तकं आणली पाहिजेत, वाचली पाहिजेत. सिलेबसच्या थोडं पलीकडे जाऊन विचार करावं. तुम्ही फक्त सिलेबसमध्ये अडकलेले आहात आणि ते पण मार्कांसाठी. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला, तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे, ऑप्शनला टाकू पोरं म्हणले. परवा तर 10वीतला एक वर्ग मला विचारत होता, सर यावर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. सगळंच कसं मार्कांसाठी असेल? थोडंसं मार्कांच्या पलीकडे जाऊन आपल्याला शिकता येईल का याचा विचार करा. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. आणि शिक्षक आहेत का इथे? शिक्षक कुणी आहेत का? 2-4 जणच आहेत. जे कुणी शिक्षक इथं उपस्थित आहेत त्यांना शेवटचे 2 मिनिट सांगतो. ताई, आता घरी दूधवाला येतो का नाही दूध द्यायला? आता तुम्ही पिशवीत आणत असाल, पण पूर्वी दूधवाला यायचा दूध द्यायला, येतो ना? हां, मग दूधवाला ज्यावेळेस ते माप टाकतो त्यावेळेस तुमचं लक्ष कशाकडे असतंय? त्याच्या मापाकडं. त्यातलं त्यात तुमचं लक्ष पहिल्या मापाकडे नसतं, त्याच्यानंतर ते वरतून एक स्वखुशीनं एक धार होतं बघा, आपलं लक्ष त्या धारेकडे असतंय. पहिलं माप तर त्याच्या बापाला ओतावं लागणार आहे पैशाच्या बदल्यात, पण नंतर ते वरतून एक फुकटची धार टाकतं, आपलं लक्ष त्याच्याकडे असतं. माझं सगळ्या शिक्षकांना सांगणं आहे, सिलेबस तुम्हाला कंप्लीट करावा लागणार आहे की नाही? परीक्षा घ्याव्या लागणार आहेत की नाही? शासनाच्या संस्थेच्या परिपत्रकानुसार काम करावं लागणार आहे की नाही? करावं लागणार आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या लेकरांसाठी काही वेगळी धार आपण ओततो का? सिलेबसच्या पलीकडे जाऊन आपण या पोरांच्या भविष्यासाठी काही करतो का? मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याची वेळ आहे. आणि या पोरांचं जर भविष्य तुम्हाला शोधायचं असेल ना, ते वर्गपाठाच्या वह्यात, गृहपाठांच्या वह्यात नाही सापडत. यांचं भविष्य, यांचा भूतकाळ, यांचा वर्तमान काळ सगळं तुम्हाला वह्यांच्या मागच्या पानात सापडतं. मागच्या पानावर काय असतं तर मी सांगायला नको. रांगोळ्यांची डिझाईन असते, मेहंदीची डिझाईन असते, आकडेमोड असते. पोरांनी तर असली नावं खुडून खुडून परत दुसरी तिसरी परत ती खुडून काय काय सांगायचं असतंय. पोरं खूप सात्विक आहेत. फक्त त्यांच्या भविष्याला आयाम निर्माण करून देण्याची जबाबदारी आपल्याला सगळ्यांना स्वीकारावी लागेल. त्यांचं भविष्य गोड व्हावं, समृद्ध व्हावं अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. चांबरे साहेब, मला इथं आपण बोलवलं, या सगळ्या मुलांशी संवाद साधायची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. आणि पोरांनो, 1 मिनिट इकडे लक्ष द्या. इन्फॉर्मेशन अँड नॉलेज, दीज बोथ कन्सेप्ट आर डिफरंट फ्रॉम इच अदर. तुम्ही माहितीला ज्ञान समजायची गल्लत करू नका.
माहिती संकलनाच्या नादात ज्ञानापासून दूर जाऊ नका. माहितीचं ज्ञानात रूपांतर कसं करायचं हे ठरवा. तुमच्याकडे काहीतरी कॉमन सेन्स असला पाहिजे, त्याचा विचार करा.